हाल ही में संपन्न हुए जिला परिषद एवं पंचायत समिति चुनाव में विरोधी कांग्रेस राष्ट्रवादी को करारी शिकस्त देते हुए जीत हासिल करने वाले नवनिर्वाचित जिला परिषद एवं पंचायत समिति सदस्यों का सत्कार मंगलवार को चिंधरण गांव में आयोजित किया गया था। चिंधरण ग्राम पंचायत के सरपंच तथा नवनिर्वाचित झेडपी सदस्य एकनाथ देशेकर की अगुवाई में आयोजित इस सत्कार समारोह के लिए सांसद गजानन बाबर, विधायक विवेक पाटिल, शिवसेना जिला प्रमुख बबनदादा पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जेएम म्हात्रे, जिला परिषद के शिक्षा एवं स्वास्थ्य सभापति बालाराम पाटिल, आरपीआई के जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड़, शेका पक्ष के तालुका सचिव नारायण घरत, शिवसेना तालुका प्रमुख रामदास पाटिल, पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, प्रमोद भगत, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, उप सभापति गणपत बुआ दाभणे आदि गणमान्यों सहित गठबंधन के पदाधिकारी, नवनियुक्त झेडपी एवं पंचायत समिति सदस्य तथा गठबंधन के कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर कार्यक्रम के आयोजक एकनाथ देशेकर और मतदाताओं का अभिनंदन करते हुए सांसद गजानन बाबर ने कहा कि कांग्रेस ने चुनाव के दौरान हर पैंतरा इस्तेमाल किया मगर उनकी दाल नहीं गली और जनता ने गठबंधन के उम्मीदवारों को विजयी कराया। महापालिका चुनाव के दौरान कांग्रेस राष्ट्रवादी में तू मैं चल रही थी और एक दूसरे के भ्रष्टाचार के कच्चे चिट्ठे पढ़े जा रहे थे। जो केवल दिखावे के लिए एक दूसरे के साथ हैं, वो भला जनता की समस्याएं क्या सुलझाएंगे, ऐसा सवाल सांसद गजानन बाबर ने उपस्थित किया। महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी घेतल्या, 7 दिवसाचा फरक आहे आणि अनेक पक्षांनी तक्रार केल्यामुळे त्याचा निकाल राखून ठेवला। आता यांचं कसं होतं की नगर परिषद जिंकल्या, जिल्हा परिषद पंचायत समित्या जिंकल्या की मग महापालिका जिंकणारच, म्हणजे ब्रिटिश 150 वर्ष राज्य करून गेले इथून, पण जाताना ही जात सोडली काँग्रेस। सगळ्या भानगडीच करणं आणि भानगडीशिवाय यांना काही सुचत नाही। कुठलीही वाडी वस्ती, कुठलंही गाव एक संघ ठेवायचं नाही, हे त्यांचा धंदा आणि हे त्यांचं काम। उन्होंने आगे यह भी कहा कि भले ही हमारे दल अलग है मगर हमारी विचारधारा एक है और हम जनता की समस्याएं सुलझाने के लिए बाध्य है, मगर उसके मुकाबले कांग्रेस केवल सत्ता हथियाने को महत्व दे रहा है। जनता के प्रति कांग्रेसी नेताओं के मन में कोई निष्ठा नहीं है, ऐसा प्रतिपादन सांसद गजानन बाबर ने किया। या निवडणुकीचं संपूर्ण महाराष्ट्र मिनी विधानसभा म्हणून पाहत होता आणि रायगडमध्ये शेकाप, भाजप, शिवसेना आणि आरपीआय ही महायुती झाली। त्याचं नेतृत्व विवेकानंद पाटील, बबन पाटील सर्वांनीच केलं। आता तरी आम्ही 4-5 पक्ष आहोत, पण पूर्वी महाराष्ट्रात आणि देशात एकच पक्ष होता, काँग्रेस। पण गावात मात्र 2 गट। एका गटाला ह्या वेळेला वापरायचा, तो जास्त वर चढला, डोक्यावर बसायला त्याला खाली खेचायचं आणि दुसऱ्याला उचलायचं, पण गाव तिथंच राहिलं पाहिजे आणि गावाला समजायचं कामा नाही की आम्ही काय करतो, त्यांनी लक्ष द्यायचं नाही। आणि आतापर्यंत 65 वर्ष हेच राजकारण ते काँग्रेसने खेळलं, लक्षात घ्या। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने भी एकनाथ देशेकर की कार्यप्रणाली की प्रशंसा की और अन्य नवनिर्वाचित सदस्यों का अभिनंदन किया। उन्होंने कहा कि पनवेल में झेडपी और पंचायत समिति चुनाव के दौरान ठाकुर पिता पुत्रों ने मतदाताओं पर पैसों की बारिश की। इतना ही नहीं, कुछ मीडिया कर्मियों की आड़ में हम पर भ्रष्टाचार के आरोप भी लगाए, मगर जनता ने दूध का दूध और पानी का पानी कर दिया। कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ आज आपल्याला मिळालेलं आहे आणि म्हणून काँग्रेसवाल्यांनी किती कोटी वाटले, काँग्रेसवाल्यांनी किती पेपरवाल्यांना हाताशी धरले, काँग्रेसवाल्यांनी किती वेळा जाहीर केलं आता शेका पक्ष शिवसेना औषधाला उरणार नाही। आम्ही औषधाला तर उरलो, पण तुम्हाला मात्र औषधाला या ठिकाणी जनतेनं ठेवलेलं आहे, सांगायला मला निश्चितपणे अभिमान वाटतो। आणि म्हणून आमच्यावर सतत टीका शेका पक्षाने भ्रष्टाचार केला। जे आयुष्यभर भ्रष्टाचार करतात त्यांना भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काय सुचत नाही, पण जनता, मला अभिमान वाटतो, मला आनंद वाटतो की जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिली आणि याना पळती हुई थोडी केलेली आहे। एकनाथ देशेकर की विनम्रता की तारीफ करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि एकनाथ देशेकर भले ही आज जिला परिषद सदस्य बने हैं मगर आज भी वो इतने विनम्र हैं कि हर कार्यकर्ता तक पहुंचकर बड़ी आस्था के साथ उनका आवभगत कर रहे हैं। मला या ठिकाणी एकनाथ देशेकर यांचं अभिनंदन करावं लागेल
का हा कार्यक्रम त्यांनी माझ्याशी बसून गोड बोलून साहेब झालाच पाहिजे, लोकांची इच्छा आहे, हे आहे ते आहे करून माझी त्यांनी तारीख घेतली. त्यांनी हा कार्यक्रम केला. त्याचा सर्वात मोठा गुण म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं त्याचा सत्कार करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. मी आणि बाळू शेटनी अगदी स्टेजवरनं सांगितलं, 2 नावं आली, बाबू शेटचं आणि गणपत बुवांचं. आम्ही म्हटलं दोघांचंच करा, पण ज्याच्या मनापासून जे इच्छा असते, ज्याची हृदयापासून काम करण्याची किंवा सत्कार करण्याची इच्छा असते, आम्ही स्टेजवर त्याला परवानगी नाकारली, पण एकनाथ देशेकरांनी खाली जाऊन तुम्हा सर्वांचं त्या ठिकाणी अभिनंदन केले, आभार मानले. बाळूशेठ बोलले ते खरं आहे का निवडून आल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता जनतेला आणि आपल्याला ज्यांना निवडून दिलेला आहे त्यांना विसरत नसतो. त्याप्रमाणे त्यांनी स्वतः खाली गेले, त्यांनी प्रत्येकाचा सत्कार केला. मी एवढीच विनंती करेन, नजर चुकीनं कुणाचं जर राहिला असेल तर कृपा करून राग मानू नका, कारण त्याची इच्छा चांगली आहे. सर्वांचा सत्कार करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि दुसऱ्या गोष्टीसाठी अभिमान त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कसं का होईना, पण पहिल्या मीटिंगमध्ये चांगलं भाषण करून त्यांनी दाखवलेलं आहे, तर त्याचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. श्री पाटिल ने अपने भाषण में झेडपी सदस्य प्रज्योति म्हात्रे और उनके पति प्रकाश म्हात्रे की जमकर तारीफ की. उन्होंने कहा कि इन दोनों पति पत्नी ने अपने कार्यकाल में शिरवली विभाग में विकास का नया अध्याय लिखा है, लिहाजा नवनिर्वाचित झेडपी एवं पंचायत समिति सदस्यों ने इन दोनों के आदर्शों एवं सिद्धांतों पर चलना चाहिए. या ठिकाणी प्रकाश म्हात्रे आणि माजी जिल्हा परिषद आपल्या सदस्या प्रज्योति म्हात्रे यांचा नावोल्लेख करावा लागेल, कारण ह्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे. बाळूशेठच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 29 डिसेंबरला जे काही आपण कार्यक्रम घेतले तालुक्यामध्ये, त्याच्यामधले प्रकाश म्हात्रे आणि प्रज्योति म्हात्रे यांनी त्यांच्या मतदारसंघात आसुडगावपासून सुरुवात केली ते शेवटचं गाव करमेळीच्या वाडीपर्यंत मला त्या ठिकाणी आले. 14 गावामध्ये 14 कार्यक्रम एकट्या बाळूशेठच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका दिवसात प्रकाश म्हात्रे, प्रज्योति म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलं. तर प्रकाश म्हात्रे आणि प्रज्योति म्हात्रे यांनी जे ह्या मतदारसंघामध्ये काम केलं होतं त्या प्रत्येक गावात विकास कामाचं उद्घाटन करण्याचं काम बाळूशेठच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी केलेलं आहे. त्या दोघांचंही या ठिकाणी आपण मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे की जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून अतिशय चांगलं काम केलं त्यांनी आहे. इस दौरान विधायक विवेक पाटिल ने पनवेल की ग्रामीण जनता के लिए जीवनदायी स्वास्थ्य योजना लागू करने के लिए हम बाध्य हैं, ऐसा प्रतिपादन किया. जीवनदायी आरोग्य योजना जी आलेली आहे त्या आरोग्य योजनेचं कार्ड द्यायचं काम येत्या 4-5 दिवसामध्ये आपल्याकडे सुरू होणार आहे. हे सुरू होत असताना कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मी विनंती करेन, एकनाथ देशेकर या सत्कारावर आपण फार चांगला खर्च केलाय, एक चांगला कार्यक्रम आपण घडवून आणला, पण हे फोटो सुद्धा लोकांना खर्च न देता, गरिबांना खर्च न देता आपण पक्षाच्या वतीनं आपल्या वतीनं त्या लोकांचे फोटो काढून देऊन त्यांना कार्ड या 15 दिवसाच्या आत मिळवून देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा. कारण ज्या कुटुंबाला ते कार्ड मिळेल त्या कुटुंबाला ते त्या दुर्दैवानं मी परमेश्वराचरणी प्रार्थना करेन की या विभागातलं कधी कोणी आजारी पडू नये, कुणालाही दवाखान्याचं दार उघडायची किंवा त्या दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ नये. पण दुर्दैवानं जर अशी कुणावर वेळ आली तर त्याच्या जवळचं असणारं जे कार्ड आहे ते कार्ड दाखवल्यानंतर त्या दवाखान्यामध्ये 1,80,000 रुपयापर्यंतच्या खर्चाचं जे काय वैद्यकीय सुविधा लागतील किंवा जे काय मदत लागेल, जे काय बिल येईल ते बिल त्याला 1,80,000 पर्यंतचं बिल माफ होऊन त्या ठिकाणी त्याला 1 रुपया भरावा लागणार नाही अशी योजना आहे. ही योजना पहिल्यांदा आपण हातात घेतलेली आहे. निवडून आल्यानंतर आम्ही जनतेला काय देणार, निवडून आल्यानंतर जनतेच्या पुढे जात असताना काहीतरी योजना घेऊन आम्ही जाणार, लोकांना हे जास्तीत जास्त लोकांना कार्ड मिळवून देणार. ज्यांच्याकडे केसरी रंगाचं कार्ड नाहीये त्या केसरी रंगाचं कार्ड ज्याचं 1,00,000 रुपयाच्या आतलं उत्पन्न आहे त्यांना आज जरी आम्ही देऊ शकत नसलो तर पुढच्या 2-3 महिन्यामध्ये त्यांना सुद्धा केसरी कार्ड उपलब्ध करून देऊन त्यांना सुद्धा हे जीवनदायी आरोग्य योजनेचा फायदा आम्ही मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. ही भेट या ठिकाणी मतदार बंधू भगिनींना आपण द्यायची आहे. वहीं बालाराम पाटिल ने शेरो शायरी भरे अंदाज में अपने भाषण का आगाज करते हुए एकनाथ देशेकर का विशेष अभिनंदन किया. उन्होंने कहा कि चुनाव के दौरान दुकानें खोलने वाले उम्मीदवार चुनाव के बाद अपने शटर बंद कर देते हैं, मगर चुनाव के बाद भी एकनाथ देशेकर ने अपनी जनसेवा की दुकान खुली रखी है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू कातिल में है. जिल्हा परिषदेमध्ये
तुमच्या आमच्या प्रश्न ताकदीनं सोडवण्यासाठी त्यांना मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी या सोहळ्याचं आयोजन आपला सहकारी एकनाथ देशेकर आणि त्याच्या साऱ्या सहकार्याने केलेलं आहे. मी एकनाथ देशेकरलाही मनापासून धन्यवाद देतो. निवडणुकीनंतर मात्र शटर बरेचसे जण बंद करतात, इथं आपलं शटर अजूनही उघडं आहे. ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एक करून यश संपादन केलं, त्या कार्यकर्त्यांचा हाजी करणारी सारी मंडळी निवडणुकीनंतर मात्र गायब होतात आणि मग आपल्याला शोधावं लागतं, अरे कुठे दिसत नाही, कुठे गेला, इकडं बघतोय तिकडं बघतोय, कुठं दिसत नाही. पण निवडणुकीनंतर सत्काराच्या सोहळ्यामध्ये आपल्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या निष्ठेपोटी प्रेमापोटी दिवस रात्र मेहनत केली, त्यांना न विसरता हे यश त्यांना अर्पण करण्याची दानत या महायुतीच्या साऱ्या शिलेदारांमध्ये आहे, साऱ्या रणरागिणींमध्ये आहे. म्हणून उद्याचं त्यांचं यश निश्चितपणानं या संस्कारातूनच आपल्याला अधोरेखित झालेलं दिसेल, असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करायला मागतोय. इस कार्यक्रम के दौरान शिरौली स्थित ओम साई समर्थ मित्र मंडल के कांग्रेस कार्यकर्ताओं ने शेका पक्ष में प्रवेश किया, जिनका स्वागत करते हुए बालाराम पाटिल ने कहा कि इन सभी कार्यकर्ताओं को शेका पक्ष में उचित सम्मान दिया जाएगा. इस अवसर पर जगदीश गायकवाड़, नारायण घरत, राजेंद्र पाटिल आदि ने भी उपस्थित जनसमुदाय को संबोधित किया. कार्यक्रम के दौरान शिरौली स्थित शनिवार पाटिल, कैलाश पाटिल, लक्ष्मण बोंडे, पांडुरंग बोंडे, संतोष भोईर आदि सहित दुर्गे, बोंडे, सोरखादे, भस्कर, गोंधली और पाटिल परिवारों के अनेक कांग्रेस कार्यकर्ताओं ने शेका पक्ष में प्रवेश किया, जिनका स्वागत उपस्थित गणमान्यों द्वारा किया गया. वहीं गठबंधन के शिरौली निर्वाचन क्षेत्र के विजयी उम्मीदवार एकनाथ देशेकर, चंद्रकला शेलके एवं विमल निर्गुड़ा को जीत दिलाने में अहम भूमिका निभाने वाले प्रमुख कार्यकर्ताओं का सत्कार एकनाथ देशेकर के हाथों किया गया. इस अवसर पर जेडपी सदस्य प्रज्योति म्हात्रे का भी विशेष सत्कार किया गया. तो उपस्थित गणमान्यों द्वारा जेडपी सदस्य रामचंद्र करावकर, अरविंद म्हात्रे, प्रिया मुकादम एवं एकनाथ देशेकर तथा पंचायत समिति सदस्य राजेश केणी, प्रमिला पाटिल, विद्या पाटिल, ज्योत्सना गढ़ीरे, बबन बाग, हरेश केणी, विमल निर्गुड़ा तथा दयावंती बड़े आदि को सम्मानित किया गया.